विक्रम काकडेंच्या उमेदवारीला आक्षेप घेण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारीला आक्षेप घेण्यात आलाय। काकडे यांच्याकडे महापालिकेचा कर थकीत असून त्यांनी त्या संदर्भात शपथपत्रामध्ये उल्लेख केला नसल्याचा दावा आहे। विक्रम काकडे यांचा अर्ज बाद करा अशी निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं राष्ट्रवादीच्या विक्रम काकडे यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतलेला आहे। काकडे यांच्याकडे महापालिकेचा कर थकीत आहे आणि त्यांनी त्या संदर्भात शपथपत्रात उल्लेख केला नाहीये। या मुद्द्यावरून त्यांनी हा आक्षेप नोंदवलेला आहे। विक्रम काकडे यांचा अर्ज बाद करावा अशी सुद्धा त्यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे। सीमा, आपण पाहतोय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं राष्ट्रवादीचे उमेदवार काकडे यांच्या उमेदवारीला आक्षेप नोंदवलाय। त्यासाठी त्यांनी कारण सुद्धा समोर ठेवलेलं आहे। काय नेमकं घडतंय? नक्कीच रिटर्निंग ऑफिसरला शरदचंद्र पवार पक्षाकडून एक पत्र पाठवण्यात आलेलं आहे आणि त्या पत्राद्वारे अशी मागणी केलेली आहे की विक्रम काकडे यांनी विधान परिषदेसाठी जो उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तो बाद करण्यात यावा। याचं कारण म्हणजे पुणे महानगरपालिकेचं जे कर आहे त्यांनी ते कर भरलेलं नाही आणि त्याबाबतची माहिती देखील शपथपत्रात दाखवलेली नाही। त्यामुळे त्यांनी भरलेला अर्ज हा बाद करण्यात यावा आणि त्यांची उमेदवारी ही रद्द करण्यात यावी अशी मागणी या पत्राद्वारे केलेली आहे। त्यामुळे आता कशा पद्धतीनं या पत्रावरती कारवाई केली जाते आणि त्यानंतर काय नक्की घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र दुसरी अपडेट अशी कळते की काकडेंनी तो जो कर आहे तो भरलेला आहे आणि त्या संदर्भातली ते पावती आता देतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र एक महत्त्वाचा मुद्दा शरदचंद्र पवार पक्षाकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। कर न भरल्यामुळे आणि त्याबाबतची माहिती देखील आयोगाला न दिल्यामुळे त्यांनी भरलेला अर्ज हा बाद करण्यात यावा आणि उमेदवारी देखील रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। मात्र आता कशा पद्धतीने काकडे याला उत्तर देतात आणि काय नक्की पुरावे देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। एकतर काकडेंविरोधात त्या ठिकाणी बंडखोरी झाल्यामुळे त्यांची सध्या तरी टांगती तलवार आहे आणि कशा पद्धतीने आपण निवडून येणार या संदर्भातली पक्ष आणि स्वतः ते प्रयत्न करत असताना आता एक महत्त्वाचा मुद्दा तांत्रिक मुद्दा समोर आल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच धन्यवाद सीमा दिलेल्या माहितीसाठी।